राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे 7 ऑगस्ट रोजी बीडच्या जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत आणि या दरम्यान अनेकांचे पक्ष प्रवेश होणार आहेत। यामध्ये वडवणीतील बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे। या निमित्ताने बीड जिल्ह्यात आणि शहरात अनेक ठिकाणी बॅनर लागलेले आहेत आणि या बॅनरवरती आमदार प्रकाश सोळंकेंचा फोटो आहे आणि ते प्रकाश सोळंकेंच्या स्थानिक नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करणार आहेत। मात्र आमदार धनंजय मुंडे यांचा या ठिकाणी कुठेही फोटो पाहायला मिळत नाही। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे यांचे देखील बॅनर लागलेले आहेत। त्यांच्या गटाच्या लोकांकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि त्या बॅनरवरती सुद्धा आमदार प्रकाश सोळंकेंचा फोटो टाळण्यात आलेला आहे। यामुळे बीड मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 2 गट पडल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही बॅनरवरती अजित पवार यांचे फोटो आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बॅनर लागलेले आहेत। एका बाजूला हे बॅनर लागलेले आहेत, एकाच ठिकाणी हे 2 बॅनर आहेत आणि दोन्ही बॅनरवरती एकच फरक दिसतोय, तो म्हणजे आमदार धनंजय मुंडेंच्या बॅनरवरती प्रकाश सोळंकेंचा फोटो नाही आणि आमदार प्रकाश सोळंकेंच्या बॅनरवरती धनंजय मुंडेंचा फोटो नाही। याच बॅनरमुळे आता जिल्ह्यात आणि शहरात चर्चा रंगू लागल्या आहेत, त्या म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आता 2 गट पडलेत का आणि अजित पवारांच्या या जिल्हा दौऱ्याच्या दरम्यान नेमका काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बाबरी मुंडे यांचा पक्ष प्रवेश होत असताना सुरुवातीला आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो या बॅनरवरून टाळण्यात आल्यानं हा जिल्ह्यातला महत्त्वाचा आणि मोठा पक्ष प्रवेश आमदार धनंजय मुंडे यांना टाळून होत असल्याच्या देखील आता चर्चा सुरू झाल्या आहेत। कॅमेरामन विरोधसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।